आपल्याला बदल हवा आहे, पण आपण बदलासाठी अडथळा का बनतो? तुमचे जीवन बदलायचे आहे, पण काहीतरी तुम्हाला थांबवत आहे का? तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या मनात आहे. आपण म्हणतो, मला बदलायचे आहे, पण कृतीच्या वेळी मन हजार कारणे देते. आज आपण समजून घेऊ की आपण बदलाला विरोध का करतो आणि तो कसा तोडायचा. लेखिका लुईस एल हे सांगतात की आपलं मन ओळखीच्या गोष्टींमध्ये सुरक्षित वाटतं, जरी ती गोष्ट त्रासदायक असली तरी. बदल म्हणजे भीती. बदलायला हवं, पण त्यावेळी आतून येतो आवाज, थांब, धोका आहे. बालपणातील अनुभव, अपयश आणि टीका हे ठाम विश्वास निर्माण करतात. जसे मी काहीच करू शकत नाही. हे विश्वास बदलण्याचा प्रयत्न केला की मन विरोध करते आणि ह्यालाच रेसिस्टन्स म्हणतात. आपण म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, आता योग्य वेळ नाही, किंवा मी उद्यापासून सुरू करेन. ही कारणं नसून बदलाची भीती लपवण्याची पद्धत आहे. लेखिका लुईस एल हे सांगतात, ज्या क्षणी आपण निमित्त ओळखतो, त्या क्षणी आपण अर्धी लढाई जिंकतो. रेसिस्टन्स मोडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला दोष न देता स्वतःवर प्रेम करणं. मी घाबरलो आहे हे मान्य करून स्वतःला सांगा, मी सुरक्षित आहे आणि हळूहळू बदल स्वीकारतो आहे. कारण बदल हा लहान पावलांनी सुरू होतो. लेखिका लुईस एल हे सांगतात, एक मोठा बदल करण्यापेक्षा दररोज एक लहान पाऊल उचला. आत्मविश्वास वाढवायचा असल्यास दररोज एक सकारात्मक कृती करा आणि तुमच्या मनाला दाखवा की बदल सुरक्षित आहे. आज एक सराव करा. तुम्ही टाळत असलेली एक गोष्ट लिहा आणि स्वतःला विचारा, मी हे का टाळत आहे? त्यातील भीती ओळखा आणि आजच एक छोटेसे पाऊल उचला. बदलाचा विरोध म्हणजे तुमचा अपयश नाही, तो तुमचा मनाचा संरक्षण यंत्रणा आहे. पण लक्षात ठेवा, जिथे भीती आहे तिथेच वाढ आहे. बदलाची भीती सोडा, कारण नवीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.